जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 7वा. चंचळ नदी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. प्रचित रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. चंचळ नदी गुप्त गंगा. श्रीराम समर्थ. बघा, दशक 11वा समर्थांनी दिलाय भीमदशक. समास 7वा. चंचळ नदी निरूपण नाम. चंचळ ही माया कशी आहे हो? चंचळ आहे. चंचळ नदी निरूपण नाम. समर्थांनी या समासालाच नाव काय दिलंय? चंचळ नदी निरूपण नाम. आता ही चंचळ नदी म्हणजे कोण हो? जी आपल्या तुर्यावस्था, जी आपली तुर्यावस्थेमध्ये जी जाणीव असते तीच खरी काय आहे? चंचळ नदी आहे. तिलाच काय म्हटले समर्थांनी? चंचळ नदी. लक्षात घ्या, तुर्या अवस्था कधी प्राप्त होते हो? सहजासहजी प्राप्त होत नाही कोणाला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो पोहत जातो तोच कुठं पोहोचतो? तोच नदीच्या उगमापर्यंत पोहोचतो. आणि त्याला काय होतं? ती नदी पावन होते, म्हणजे पावते असं म्हणतात. काय, जिथं नदी उगम पावते तिथपर्यंतचा प्रवास खूप कठीण आहे. खूप काय आहे? कठीण आहे. थोडेच लोक काय करतात? जाऊ शकतात. त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने थोडेच लोक काय करतात? जाऊ शकतात. म्हणून समर्थ काय म्हणतात? तुर्या अवस्थेचे मूळ जी जाणीव हीच काय? चंचळ नदी होय. ती सरस्वती, गंगा, बाकीच्या ज्या यमुना, गंगा, सरस्वती इत्यादी नद्या, या सगळ्या काय आहेत? नद्या आहेत. त्या सर्व नद्यांमध्ये सरस्वती नदी काय आहे हो? गुप्त आहे. जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे ही, म्हणजे सरस्वती नदीचं महात्म्य काय आहे? बाकीच्या नद्या जशा आहेत तशाच यांना पण काय म्हटलं जातं? नद्याच आहेत ना. ह्या चंचळ नदी घ्या, सरस्वती नदी घ्या, या काय आहेत? नद्याच आहेत. परंतु समर्थ काय म्हणतात? सरस्वती नदीचं स्मरण केल्याबरोबर ती काय होते? ती जगाला पावन करते. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्या सर्वांना अनुभव आहे की काय? सरस्वती नदी कशी आहे हो? गुप्त आहे. परंतु तिचं जर स्मरण केलं तर ती पूर्ण जगाला काय करते? पावन करते. म्हणजे यात काय खोटं नाहीये. समर्थ काय म्हणतात? यात काही खोटं नाहीये. त्याप्रमाणे माया नदी, आपली जी माया नदी आहे, चंचळ नदी आहे, ती कशी आहे हो? गुप्त आहे. ती सर्व खटाटोप करीत असून दिसत नाही. म्हणजे सर्व कार्य करीत असून कोठेच काय होत नाही हो? आढळत नाही, दिसत नाही. मूळ मायेचे स्मरण चित्त शुद्धी करणारे आहे. कल्पना माघारी नेत नेत मूळ मायेपर्यंत, म्हणजे उगमापर्यंत नेली की काय होते हो? परम पावनता प्राप्त होते या मूळ मायेला. ज्या वेळेस ती उगमापर्यंत जाते, पोहोचते, त्यावेळेस तिला काय प्राप्त होते हो? परम पावनता प्राप्त होते. म्हणजे याचा अनुभव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्या तुर्या अवस्थेपर्यंत जावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांनी जी चंचळ नदी दिलेली आहे आपल्याला, ती कोणती आहे हो? ही मूळ माया आहे. ती कशी आहे हो? चंचळ आहे. कशी आहे? चंचळ आहे. त्या चंचळ मायेमध्ये तुर्या अवस्थेपर्यंत जाणीव, म्हणजे जाणीवेपर्यंत पोहोचून काय करायचंय हो आपल्याला? परम पावन अशा त्या परमात्म्याला शोधायचंय. जाणीवेतून अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात, पहिलीच ओवी दिली बघा, श्रीराम समर्थ. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. प्रचित रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. म्हणून समर्थ म्हणतात की चंचळ नदी ही
त्या सरस्वती नदीप्रमाणेच काय आहे हो, गुप्त आहे. तिला काय करावं लागतं, तिचं स्मरण केल्याबरोबर तिचं स्मरण झालं पाहिजे ना. ही चंचल नदी आपल्या अंतरंगात पण काय आहे हो, चंचलताच आहे ना. म्हणून तर आपण जे काही कर्म करतोय ते कशाच्या जीवावरती, चंचल नदीच आहे ना अंतरी. म्हणून तर आपल्या काय चालली ही सगळी खटाटोप चालली ना संसारामध्ये, प्रपंचामध्ये जे काही चाललंय ते कशामुळं आहे, या चंचलतेमुळे. माया स्थिर आहे का हो, स्थिर नाही. त्या मायेला कितीही शिकवा तरी माया काय होते हो, लगेच काय होते, बदलते. माया काय होते, बदलते. म्हणजे माया कशी आहे, चंचल आहे. आणि ह्या चंचळाला स्थिर करायचं सोपं आहे का, सोपं कुणी करून दिलंय, सद्गुरु परंपरेला. सद्गुरु परंपरा काय करते, आपल्याला या चंचल नदीला स्थिर करण्याचं कार्य कोण करतंय, ही सद्गुरु परंपरा करते. म्हणून समर्थ काय म्हणतात की प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. आपण प्रचिती पाहतो, सरस्वती नदीचे आपण बघितलं उदाहरण. काय, सरस्वती नदी तिचं स्मरण केल्याबरोबर जगाला काय करते हो, पावन करते. तशी म्हणजे समर्थांनी काय केलं, इथं चंचल नदी आपल्याला दाखवली. समर्थ म्हणतात की चंचल नदी कशी आहे हो, चंचल नदी जणू काय प्रलयकारी, म्हणजे नद्यांना महापूर येतो का नाही, महापूर, तशी ही चंचल नदी आहे. कारण चंचल नदीत ह्या महापूर आला की काय होतात हो, मोठमोठी झाडे वाहून जातात, कितीतरी नुकसान होतं, घरे दारे सगळं वाहून जातं. एवढा काय असतो तिला हो, वेग असतो. आणि अशी ही चंचल नदी आहे. कशी, जशी की महापूर येताना जशा नद्या असतात का नाही, त्याप्रमाणे ही चंचल नदी आहे. एवढा तिला काय असतो, वेग असतो. या चंचलतेमुळं काय होतं, विषय विकारांमध्ये अडकतो आपण. थोडे विषय विकार आहेत का आपल्याकडं. आता स्थिती अशी आहे की घडीभर थोड्या वेळानं आपली काय स्थिती वेगळी असते. लक्षात घ्या, विषय विकारात गुरफटून चाललोय. कलियुगात तर सांगता येत नाही. ही चंचल नदीचं स्वरूप आहे. प्रवाह काय आहे हो, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आता तर हातामध्ये आली चंचल नदी. काय करते हो, दिवसभर बोट फिरवायला लावते ना. म्हणजे नको ते विकार करायला लावते. ती कोण आहे, चंचल. तिचा आवेग एवढा आहे की आवरता आवरेना एवढी चंचलता आहे. प्रत्येक मायेकडं आहे हो, प्रत्येक मायेकडं काय आली हो, चंचलता आली. म्हणून समर्थांनी चंचल नदी का दिलंय की एवढा विषय विकारांकडं देह काय होत आहेत, सगळे झुकत आहेत. आणि त्याला आवरणं, त्याचा वेग आवरणं सोपं नाहीये. आणि अशा वेगामध्ये उलट प्रवाह चालवलाय समर्थांनी. श्रवणाच्या स्वरूपामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायचंय. सोपं आहे का हो, वेग तर एवढा प्रचंड आहे, एवढ्या ताकदीनं ती वाहते. आणि त्या ताकदीनं वाहणाऱ्या चंचल नदीमध्ये काय करायचंय आपल्याला, तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अनेक संकटांना सामोरे जात जात तिच्या उगमस्थानापर्यंत पोहोचायचंय. सोपं नाहीये. परंतु समर्थ हे अवघड कार्य स्वतः करतायत. लक्षात घ्या, स्वतः हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आचरण करण्याचं कार्य स्वतः करत आहेत आणि दुसऱ्यालाही करायला लावत आहेत. मग बघा, श्रेष्ठत्व कुणाकडे आहे हो, या सद्गुरु परंपरेकडे आहे. जे अवघडातलं अवघड कार्य आहे, चंचळाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालायचंय, सोपं नाही. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कुणाचा प्रवाह जास्त आहे बघा, विषय विकारांचा प्रवाह, आवेग सर्वात जास्त आहे, आवरूच शकत नाही. अशा वेगामध्ये
त्याच्या विरुद्ध वागायचंय सोपं कार्य नाही. परंतु सद्गुरू परंपरा काय करते हो, ते कार्य करत आहेत. आणि या चंचळ नदीच्या विरुद्ध म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध आचरण करून उगमापर्यंत पोहोचण्याचं कार्य प्रत्येक देहाकडून व्हावं अशी सद्गुरूंची समर्थांची इच्छा आहे. म्हणून समर्थांनी हा समास आपल्याला दिलेला आहे. चंचळ नदी निरूपण नाम. शिकवण घे आणि ह्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकवतायत सद्गुरू आपल्याला. समर्थ कार्य आहे म्हणून आपण काय करू शकतोय, या चंचळ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण पोहू शकतोय. आलेल्या प्रत्येक संकटाला सहज काय करतोय, आपण सहज सामोरे जाऊ शकतोय. एवढी ताकद कशामध्ये आहे हो, या परमार्थामध्ये आहे. एवढी ताकद या परमार्थामध्ये आहे, अन्य कुठेही नाही. कारण कसं आहे हो, आपण बघा मूळ मायेला जर शोधायचं, मूळ मायेला काय करायचंय, मूळ मायेला शोधायचंय आणि त्यातून काय करायचंय, आपल्याला कर्म सुधारून आपल्याला काय करायचंय, जाणीवेतून त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. म्हणजे हे कलियुग आहे, ही चंचळ नदी आहे हो. हा संसार, हा भरलेला सगळा संसार काय आहे हो, चंचळ नदीचा प्रवाह आहे. काय आहे हा सगळा, चंचळ नदीचा प्रवाह आहे. आणि या चंचळ नदीमध्ये मूळ मायेचे स्मरण चित्त शुद्धी करणारे आहे. कल्पना माघारी नेत मूळ मायेपर्यंत म्हणजे उगमापर्यंत नेली की परमपावनता प्राप्त होते. म्हणजे कुणालाही ह्याचा काय येणार आहे, अनुभव येण्यासारखा आहे असं समर्थ सांगत आहेत. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी. केवळ अचंचळी निर्माण झाली. काय झाली, केवळ अचंचळी निर्माण झाली. म्हणजे माया नदी ही केवळ अचंचळ अशा ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली. कुठं झाली हो निर्माण ही माया नदी? चंचळ नदी आपण म्हणतोय, ही माया काय आहे, चंचळ नदी आहे, स्थिर नाहीये. तिचं कुठं स्थिर नाहीये. ही माया सतत काय करत असते, चंचळ आहे ना. एक कपडे बदलल्यासारखा देह सुद्धा बदलते ना माया काय करते हो, माया चंचळ आहे, स्थिर नाही. स्थिर कोण आहे हो, तो परब्रह्म आहे. आणि ह्या मायेचा उगम म्हणजे मायेचा जन्म कुणापासून झालेला आहे, त्या स्थिर परब्रह्मापासूनच ही मूळ माया काय झाली हो, उत्पन्न झालेली आहे. म्हणजे केवळ अचंचळी निर्माण झाली. निर्माण कुठून झाली ही मूळ माया, ही चंचळ नदी कुठून निर्माण झाली हो, त्या अचंचळामधून निर्माण झाली. लक्षात ठेवा, अचंचळ कोण आहे, तो परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्मामधून ही मूळ माया काय झालेली आहे हो, निर्माण झालेली आहे. म्हणजे उत्पन्न झाले आणि खाली वाहत जोरानं चालली. कशी चालली हो, जोरानं वाहत चालली ही चंचळ नदी. म्हणजे शुद्धातून शबलात व सूक्ष्मातून स्थूलात काय झालेले, सूक्ष्मातून स्थूलामध्ये काय चालली, ही मूळ माया वाहत चालली. ही चंचळ नदी वाहत चालली. ती खंड न पडता सारखी काय करते, वाहतच आहे ना. ही चंचळ नदी काय करते, चंचळ नदी म्हणजे काय, ही माया नदी ही काय करते, खंड न पडता सारखी वाहत आहे. पण तिला अद्यापि कोणी पाहिले नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात की ही केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालली, अखंड वाहे परी देखली नाहीच कोणी. बघा, अखंड वाहते ती चंचळ नदी अंतरीची. बघा की किती आहे चंचलता अंतरी. म्हणजे सर्वांच्या अंतरी ती चंचळ नदी काय करते, वाहते, अखंड वाहते, परंतु देखली नाही कोणी.
म्हणजे समर्थ म्हणतात पण बघितलीच नाही कुणी. वाहते अखंड. थोडा आहे काय तिला वेग, आवेग थोडा आहे काय विषय विकारांना? थोडा आहे का मूळ माये चंचळ? थोडी आहे का? सतत वाहते, सतत वाहते. म्हणजे तिला आवरायचं तर काम सोपं आहे का हो? त्या चंचळ मायेला आवरायचं काम सोपं नाही. परंतु ह्या मूळ मायेला आवरण्याचं कार्य कोण करतं हो अखंड? संत परंपरेनं चंचळ नदीवरती सुद्धा विजय मिळवला ना. आओ, संत तुकाराम महाराजांची गोष्ट माहीत असेल आपल्याला. संत तुकाराम महाराज रोज कुठं जायचे? भंडारदरा त्या डोंगरावरती काय करायचे? नामस्मरण करण्यासाठी जायचे. आणि त्या डोंगरावरून चालत येत असताना एक काय होती? पेरूची बाग होती तिथं. आणि पेरूची बाग होती आणि त्यांना काय झालं? पेरू खाण्याची इच्छा निर्माण झाली. चंचळ नदीचा विषय चाललाय. चंचळ नदी एवढा मोठा आवेग. आता वासना झाली, करायचं काय? त्यांनी काय केलं? पेरू तोडला, तिथं गाईचं शेण पडलेलं, त्यात काय केला? भरवला. आणि त्या वासनेला सांगितलं की आता खाशील, आता खाशील का? दुसऱ्याचं पेरू खाशील? जीभ म्हणाली नाही, मला नकोय. का तर तिला शेण लागलंय ना. धुवून वगैरे दिलं तर खाईन, परंतु आता मी शेणासहित खाऊ शकत नाही. म्हणजे ह्या चंचळ नदीला आवर घालणारी परंपरा कोणती होती? संत परंपरा. लक्षात घ्या. तसाच भाग संतांच्या बाबतीतच हे भाग घडलेले आहेत. तसाच भाग कुणाच्या बाबतीत? संत ज्ञानेश्वर तुकाराम संत तुकाराम महाराजांचा भाग आपण बघितला. तसाच भाग चंचळ नदी. 7 वर्षाची मुक्ताई आपल्या भावंडाच्या पाठीमागं चाललेली. ज्ञानोबा पुढं निवृत्तीनाथ होते, पाठीमाग 2 नंबरला ज्ञानेश्वर माऊली चाललेले. त्यानंतर मुक्ताई चाललेली आणि त्यानंतर सोपान काका चाललेले. तर ज्ञानोबा रायांनी पाहिलं की काय हो? सोन्याचा हार मातीमध्ये पडलेला आहे. आता सोनं म्हटलं की काय हो? स्त्रीच्या जातीला सर्वात जास्त आवड कशाची असते? तर सोन्याचे, अलंकाराचे. म्हणजे हे पूर्वापारपासून पुरुषांना त्या सोन्याचं जास्त काय वाटत नाही. परंतु स्त्रियांना काय वाटतं हो? थोडी आवड आहे. म्हणजे थोडी म्हणता येत नाही, खूप आवड आहे. त्या सोन्याची काय आहे? खूप आवड आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना काय वाटलं की बाबा मुक्ताई स्त्रीची जात आहे, काय करेल? ते सोन्याचं हार उचलून घेईल. म्हणून त्यांनी काय केलं हो? त्या सोन्याच्या हारावरती थोडी माती ढकलली, जेणेकरून मुक्ताईचं लक्ष जाणार नाही आणि मुक्ताई त्या हाराला हात लावणार नाही. एवढाच उद्देश त्यांचा, की मुक्ताईनं तो हार घेऊ नये. ती माती टाकताना मुक्ताईनं अगोदरच बघितलेला तो हार, परंतु तिची इच्छा झाली नाही. का तर चंचळ नदी भाग दिला इथं. चंचळ नदी म्हणजे काय? त्या चंचळ नदीवरती, विषय विकारांवरती या संत परंपरेचा काय होता व या संत परंपरेनं काय केलेला? विजय मिळवलेला होता. म्हणून त्यांनी मुक्ताई काय म्हणाली ज्ञानेश्वर माऊलींना की दादा मातीवर माती कशाला टाकतोय? म्हणजे मुक्ताईला 7 वर्षाचे असताना कळलेलं की ती मातीच आहे. सोनं म्हणजे काय आहे? एक दिवस मातीच आहे ना, मातीच होणार आहे. अहो, हा सोन्यासारख्या देहाची माती होते आणि आपली माती झाली की ती सोनं आपल्यासाठी मातीच आहे ना. म्हणून मुक्ताई काय म्हणाली की दादा मातीवरती माती कशाला टाकतोय? म्हणजे या चंचळ नदीवरती बांध घालणारे, चंचळ नदीला त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशाने पोहणारे ही संत परंपरा. लक्षात घ्या. हे समर्थांना आपल्याला शिकवायचंय. म्हणून समर्थांनी आपल्याला हा चंचळ नदी निरूपण नाम हा समास दिलेला आहे. वळणे वाखाने भोवरे, उकळ्या तरंग झरे, लाधा लाटा कातरे ठाई ठाई. काय आहे हो या चंचळ नदीच्या प्रवाहामध्ये? अखंड वळणं, वाकडी तिकडी वळणं आहेत, भोवरे निर्माण होत आहेत, उकळ्या सतत पाणी. बघा पाणी, नदी बघितली का हो? ज्या नदीचा म्हणजे महापूर येतो त्यावेळेस हे सगळा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. बघा, नदीला पूर जरी आला तरी महापूर
सोडा, नुसता पूर जरी आला तर हे सगळं आपल्याला दिसतं बघा, लाटाच्या लाटा चाललेल्या असतात, पाण्यामध्ये उकळ्या फुटतात, असे तरंग झरे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं काय मिळतं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, तिला ठिकठिकाणी अनेक वळणे, बाक, बोहरे, उसळ्या, लहरी, झरे आहेत. तिचे पाणी खडकावर आदळून, बघा नद्यांचं पाणी खडकावर आदळून उसळत आहे असं दिसतं, लाटा येत आहे. तसं ह्या चंचळ नदीचं पाणी खडकावर आदळून उसळत आहे, लाटा येत आहेत. परस्पर विरुद्ध दिशेने वाहत येणाऱ्या प्रवाहामुळे कात्रे उत्पन्न झाले आहेत. म्हणजे खडकावर आपटत व पाणी जागोजाग कापीत अशा प्रकारे प्रवाहामुळे काय ती अधोमुख वाहत आहे. म्हणजे काय हो, या चंचळ नदीचं काय स्वरूपच वेगळं आहे. समर्थ म्हणतात, बघितलं तरी भीती वाटायसारखं तिचं काय झालंय स्वरूप आहे. कसं की वळणं, भोवरे, उकळ्या, तरंग, लाटा, ठाई ठाई तिचं काय होतंय आपल्याला बघायला भेटतंय. शुष्क जळाचे चळाळ, धारा धबाबे खळाळ, चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. शुष्क जळाचे चळाळ काय सांगितलंय हो, शुष्क जळाचे चळाळ म्हणजे पाण्याचा कोरडा फेस, धारा, धबधबे, खळखळ, चिळकांड्या, कारंजी, उडम, एकदम झपाट्याने वाहणे, असे पाणी काय आहे तिचं, चपळ पाणी. चपळ पाणी म्हणजे काय समर्थ म्हणतात की तिच्यावरती काय दिसतोय, कोरडा फेस दिसतोय, धारा दिसतात, धबधबे, खळखळ, चिळकांड्या, कारंजी, एकदम झपाट्याने वाहणे, असे पाणी काय आहे, चपळ आहे. फेन फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे अनुरेणू किती. समर्थ काय म्हणतायत की फेस, बुडबुडे, हेलकावे, इकडे तिकडे वाहणारे पाणी, थेंब, तुषार ह्यांचे अनुरेणूसारखे बारीक कण कितीतरी मोजावे. कसं मोजणार आहे हो, असं तिचं स्वरूप आहे त्या चंचळ नदीचं. असं इतकं भयंकर काय आहे तिचं स्वरूप आहे. ओसाने वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खडके बेटे आड वळसा उठे. काय सांगितलंय हो, पुराबरोबर पुष्कळ केर कचरा वाहत येत आहे. ओसाने उंचावरून धबधबे, झोतावे पाणी पडत आहे. लहान मोठे दगड, गोटे, खडक, बेटे, वळसे ह्यांना अडकल्यामुळे पाण्यात भोवरे उत्पन्न झाले आहेत. आता हे आपण बघतो कशामध्ये, आपल्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये पूर आल्यानंतर हे स्वरूप आपण बघतो की काय हो, सतत काय होतंय, सगळं काय होतात, पाण्यात भोवरे उत्पन्न होतात. पाणी अडकल्यामुळे कशामध्ये, खडक, बेटे, वळसे, धोंडे, दगड याच्यामध्ये पाणी अडकल्यामुळं काय होतं, पाण्यात भोवरे उत्पन्न होतात. हे सर्व प्रकार माया नदीत पण आहेत. समर्थ काय म्हणतात, ह्या चंचळ नदीत पण काय आहेत, हे सर्व प्रकार आहेत. अनंत प्रकारच्या वृत्तीत लहरी उठत असतात. आपण बघा की आपल्या किती लहरी आहेत, रोज एक लहर असते आपल्या एका या नदीचं. बघा ना, अंतरंगात असलेली चंचळ नदी, माया नदी, तिचे किती नखरे असतात हो, किती लहरी आहेत, किती प्रकार आहेत, हे समर्थ म्हणतायत. म्हणजे जसं दृश्यातल्या नदींमध्ये ज्याप्रमाणे दृश्यात दिसतं तरी आपल्याला की किती काय येतात, तिच्या उसळ्या मारत असते, तसं अंतरंगातील ही चंचळ नदी अखंड विषय विकारांसाठी काय करत असते व विषय विकारांसाठी काय करत असते, अखंड उसळ्या मारत असते. लक्षात ठेवा. म्हणजे ती दिसत जरी नसली तरी आपल्याला जाणीवेतून बघता येते. म्हणून समर्थ म्हणतायत की काय हो, ओसाने वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खडके बेटे आड वळसा उठे, मृद भूमी तुटून गेल्या, कठीण तैशाची राहिल्या, ठाई टाही उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये. या प्रवाहात काय होतंय हो,
हा प्रवाह काय साधा आहे का हो? हा प्रवाह इतका कठीण आहे की या प्रवाहात मऊ जमिनी असतात त्या काय होतात, फुटून वाहून जातात. कठीण भूमी असतात त्या तशाच राहतात. अशा राहिलेल्या जमिनी सृष्टीमध्ये ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. म्हणजे काय सांगितले, सात्विक सूक्ष्म लहरी टिकत नाहीत व ताम स्थूल तेवढ्या टिकून राहतात, किंवा सूक्ष्मातून स्थूळाकडे जाणे असा हा काय आहे, प्रवाह आहे. म्हणजे काय म्हणायचं समर्थांना, सात्विक चंचलतेमध्ये जास्त टिकत नाहीत, सात्विक लगेच बाजूला होतात. चंचल नदीच्या प्रवाहामध्ये तामसी तेवढे टिकून राहतात, परंतु त्याचा पण काय होत नाही, उपयोग होत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की मृदभूमी तुटून जातात हो. या चंचल विषय विकारांमुळे सात्विक लोक काय होतात व तुटून जातात. तामस लोक काय करतात, टिकून म्हणजे धरून राहतात, परंतु त्याचा पण काय होत नाही, उपयोग होत नाही. एवढी ही चंचल नदी आहे हो. आपण चंचल नदी कुणाला म्हटलंय समर्थांनी, आपली जी वृत्ती आहे जी सतत बदलते. एवढं श्रवण देऊन सुद्धा काय होतो, आपल्याला बदल होतोच ना. चांगलं कितीही ऐका, वाईटाची थोडी संगत भेटली की आपण लगेच त्यांच्यासारखं होतो. आपणासारखे करती तात्काळ, म्हणजे कोण विषय विकारांचं चाललंय. सद्गुरु परंपरा भेटली की आपण होतो बघा, सद्गुरु परंपरा लगेचच आपणासारखे करती तात्काळ. संत परंपरा आपल्यासारखंच करतात. स्वतःमध्ये जे गुण आहेत तेच आपल्या शिष्यांना देतात. म्हणजे या चंचल नदीला आवर घालण्याचं कार्य फक्त संत परंपरेकडे. अखंड विषय विकारांवरती विजय कुणी मिळवला, चंचल नदीवरती विजय कुणी मिळवला, संत परंपरा. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ काय म्हणतात की या चंचल नदीमध्ये सात्विक लोक काय होतात व तुटून जातात, आणि जे कडक कठीण ताम वृत्तीची जी व्यक्ती आहेत ती काय होतात, तसे टिकून राहिल्या, परंतु त्याचा पण काय होत नाही, उपयोग होत नाही. एक ते वाहतची गेले, एक वळसामध्ये पडले, एक साकडीत अडकले अधोमुख. या चंचल नदीमध्ये काही जण काय होतात व वाहत जातात, म्हणजे त्यांना रस्ता सापडत नाही. म्हणजे ह्या माया नदीत, या चंचल नदीत कोणी वाहत भरकटत जातात, कुणी भोवऱ्यात सापडतात, कुणी खाली डोके वर पाय करून एखाद्या खबदडीत पडतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, या माया नदीच्या प्रवाहाबरोबर कित्येक जीव वाहत जातात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, या 84च्या फेऱ्यात काय होतात, अडकतात हो. काही जण काय करतात, कित्येक प्रपंच फेऱ्यात राहून खालीवर होतात, कित्येक अधोगतीला जातात. म्हणजे अधोगतीला लागून काम क्रोधांच्या कचाट्यात सापडतात, आपटतात, चिरडतात, अहंकाराने फुगून वर येतात. म्हणजे काय सांगितलंय बघा, एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये पडले, एक साकडीत अडकले अधोमुख, एक आपटोची गेली, एक चिरडोची मेली, कित एक ते फुगली पाणी भरले. समर्थांना काय सांगायचं इथं, या चंचल नदीच्या प्रवाहामध्ये कित्येक जण अडकले हो, वाहत गेले या चंचल नदी बरोबर. म्हणजे काय हो, आहे का बघा, कलियुगात म्हणच आहे काय, खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. म्हणजे प्रवाहात काय गेले, हे वाहतच गेले ना. ज्यांना आलोय कशासाठी, करायचंय काय आणि आपण करतोय काय ह्याची जाणीवच नाही, त्या माणसं काय गेली या प्रवाहाबरोबर, माया म्हणजे या चंचल नदी बरोबर काय गेली, ही वाहतच गेली. एक वळशामध्ये पडले, काय जण काय झाले, भोवऱ्यात सापडतात. म्हणजे काय,
काम क्रोध प्रपंचात अडकतात बघा. काही जण काय होतात, देह प्रपंचात अडकतात, कोणी संसारात अडकून बसतंय. देव जरी आला तरी कळत नाही. काय होतं, संत तुकाराम आवलीला म्हणाले ना शेवटी जाताना, आवले चल अगं, तर ती काय म्हणाली, नको माझी मस काय धार देणार नाही. म्हणजे ती कशात अडकली, संसार प्रपंचामध्ये अडकली. म्हणजे काही लोक अडकतात. सांगण्याचं तात्पर्य काय, की म्हणजे देव जरी आला, साक्षात देव जरी आला तरी आपण त्याची ओळख घेत नाही. आणि आपण कशामध्ये अडकतो, संसार प्रपंचामध्ये अडकतो. काही जण काय होतात, काम क्रोधाच्या नादीला लागून अधोगतीला जातात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, की माणसं जन्माला येतात, सद्गुरु परंपरा भेटून देखील काम क्रोध विषय विकारांच्या नादीला लागून अधोगतीला जातात. म्हणजे काय, सगळं कळत असून सुद्धा विषय विकारांचा काय नाद सोडत नाहीत. चंचळ नदीत वाहत जातात, अडकून बसतात त्यामध्ये. आणि शेवटी काय हो, मग 84 लक्ष जीवयोनी म्हणजे काय, पुन्हा 84च्या फेऱ्यात अडकतात ना. म्हणून समर्थ म्हणतात, की काय काय लोक काय केली, वाहत गेली. कुणी अडकलं, कुणी पडली, कुणी आपटून मेली, कोणी चिरडून मेली, कित्येक ते फुगली पाणी भरले. देहाची अवस्था बघा की, काही कशी पण होते देहाची अवस्था. लक्षात घ्या, नाही देहाचा भरवसा, कोण काळ येईल कायचा. बघा, आजचाच एक भाग ऐकला की ॲक्सिडेंटमध्ये काय झालं हो, गाडी खाली 2 मुली काय झाल्या, असं एकदम चुराडा झाला देहाचा. तो काय केलं, ते रडत होती लोक की ते गोळा करताना, म्हणजे खोऱ्यानं ओढून काय करावं लागलं ते देहांचं, म्हणजे ते हाडं गोळा करावी लागली. म्हणजे देहाची अवस्था काय कशी होईल सांगता येते का हो, सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंय की काय हो, स्वहित करा. आपल्याला मिळालंय ना, स्वहित करा. जोपर्यंत आयुष्य आहे, कसं पुढं काय होणार आहे माहित नाही, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे हो, त्या परब्रह्माला शरण जाता आलं पाहिजे, त्या परब्रह्माचं नामस्मरण करता आलं पाहिजे, त्याला थोडा वेळ देता आला पाहिजे ना. ज्याच्यासाठी आलोय ते आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे हा 84चा मूळ उद्देश काय आहे, आपल्याला या 84चा फेरा चुकवायचा आहे. आणि आपल्याला काय करायला जायचंय हो, सद्गती मिळवायची. परंतु हे मिळवणं एवढं सोपं आहे का, नाही. म्हणून काय सांगतात समर्थ, की जाणीवेतून काय करायचंय, त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. मग आपली अवस्था, देहाची अवस्था काय होणार आहे, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, परब्रह्म चरण मिळणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ काय म्हटले, की असं म्हणजे देह आपली काय कसं होणार आहे आपल्याला माहित आहे का हो, म्हणजे काय, म्हणजे कुठला प्रसंग वाढवून ठेवलेला माहीत नाही. म्हणून जे वेळ आलेली आहे, म्हणजे जो आपल्याला जी संधी मिळाली त्याचं काय करायचंय, सोनं करायचंय. संधीचं सोनं करायचंय. म्हणजे काय करायचंय, आहे तो वेळ सत्कर्मात घालवायचा आहे. म्हणजे ह्या चंचळ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायचंय आणि तिच्या उगमापर्यंत जायचंय. सोपं नाही. आजूबाजूला सगळे आपल्याला दिसतायत, काय हो, सगळं दिसतंय ना भौतिक. त्यामुळं आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चाललोय. ते भौतिक आपल्याला ओढत असतात, परंतु त्या सगळ्यांना बाजूला सारून आपल्याला उगमापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले. उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. एक बळाचे निवडले. बघा, समर्थांनी काय सांगितलंय, की जे कोणी बघा, ही एक असे बलवान म्हणजे पुण्यवान जे जन्म घेतात, पुण्यवान आत्मे जे जन्म घेतात, ते काय करतात, प्रवाहात वरवर पोहत जाऊन उगमाला जाऊन पोचतात. म्हणजे काय, ब्रह्माला जाऊन काय होतात, मिळतात.
आणि त्या उगमाच्या दर्शनामुळे ते पवित्र तीर्थरूप होतात. म्हणजे काय होतात? ब्रह्मरूप होतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? काही पुण्यवंत जीव बळाने उलट पोहत म्हणजे काय हो? अंतर्मुख होऊन उगमास जातात व त्यामुळे उद्धरून जातात. बघा समर्थांना काय म्हणायचं? कितीही अडथळे आले तरी काही पुण्यवान जीव जे जन्मालाच कशासाठी आलेले असतात हो? स्वतःचा उद्धार करण्यासाठी आणि जगाचा उद्धार करण्यासाठी. संत परंपरा बघा स्वतःचाही उद्धार केला आणि जगाचाही उद्धार करत आहेत. अजूनही त्यांनी लिखाणच असं करून ठेवलंय की काय हो? अखंड काय होतोय? समाजाचा उद्धार होतोय असं लिखाण करून ठेवलंय. म्हणून समर्थ म्हणतात असे काही पुण्यवान जीव जन्माला येतात आणि ते काय करतात हो? स्वतःसारखं दुसऱ्यालाही शिकवतात. आणि म्हणजे हे कार्य कसं आहे हो? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. लक्षात ठेवा, बलवान पुण्यवान लोकच असं करू शकतात ना, की पाप चाललंय सगळीकडे बाजूला, चारी भोवतीनं पाप आहे आणि पुण्य करायचंय मध्यंतरी. सोपं काम नाहीये. लक्षात ठेवा, हे कार्य कोण करू शकतं हो? पुण्यवान लोकच करू शकतात. की कडेनं काय का चालेना, कडेनं काही चालेना, आपण काय करायचंय? पुण्य करायचंय. सोपं नाहीये. पुण्य करायचं एवढं सोपं नाहीये, पण आपल्याला करायचंय. म्हणजे असे थोडेच आत्मे आहेत, पुण्यवान आत्मे आहेत की ते काय करतात? जाणून बुजून काय करतात? पुण्य करतात आणि काय करतात? अंतर्मुख होऊन ब्रह्मरूप होऊन स्वतःचा उद्धार करतात आणि जगाचाही उद्धार करतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? या चंचळ नदीच्या प्रवाहामध्ये काही पुण्यवान आत्मे काय होतात? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जातात. मग अनेक असं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं म्हणजे आता बघा, नदी अशी वाहत चालली सरळ. नदीच्या प्रवाहाबरोबर आपण पोहायला लागलो तो खाली सहज जाऊ शकतो. न पोहता सुद्धा त्या प्रवाहाबरोबर सहज निघून जातो. परंतु खरी कसरत कधी असते हो? नदी सरळ अशी वाहत चालली, नदीच्या विरुद्ध दिशेनं, नदी जिथून येते का नाही उगम पावते तिकडं जायचंय पोहत. अवघड आहे ना, खूप अवघड आहे. परंतु काही पुण्यवान आत्मे काय करतात हो? सगळं जग भौतिक सुखाच्या मागं पळतंय, परंतु ते पुण्यवान आत्मे काय करतात? भौतिक सुखाच्या मागं पळत नाहीत. पळतात कुठं? त्या परब्रह्माच्या पाठीमागं काय होतात? त्या परब्रह्माकडे त्यांचं चित्त लागलेलं असतं. म्हणजे अखंड त्या परब्रह्म भेटीसाठी त्यांचा जीव काय होत असतो? तरफडत असतो. अखंड त्या जीवाला वेद कुणाचे लागलेले असतात? त्या परब्रह्माचे लागलेले असतात. म्हणून ते अखंड काय करतो? तो जीव त्या परब्रह्माला सद्गुरूला भेटण्यासाठी काय करतो? अखंड भौतिक सुखाच्या नादाला न लागता अखंड प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे वेगळंच वागत असतात ना. जग एका साईडला आणि ते एका साईडला असं होतं. लक्षात ठेवा. तरीही न घाबरता काय करतात? त्या परब्रह्मालाच काय होतात? ते एकरूप होतात. लक्षात ठेवा. कोणत्याही भौतिक सुखाला अडकत नाही. मेनका आली, रंभा आली, काही फरक पडत नाही त्या पुण्यवान आत्म्याला. लक्षात ठेवा. एवढे ते काय असतात? पुण्यवान आत्मे असतात आणि ते काय होतात व ब्रह्मरूप होतात. असे पुण्यात्मे जन्माला येणे हे सुद्धा काय आहे हो आपल्यासाठी? महत्भाग्याचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ काय म्हणतात? एक बळाचे निवडले ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप. लक्षात ठेवा. अशीच व्यक्ती काय होतात? त्या उगमापर्यंत पोहोचतात आणि त्या परब्रह्माला काय होतात व एकरूप होतात. आणि ते त्यांच्यासाठी काय आहे हो? तीर्थप्रमाणेच आहे ना. उद्धरून जातात व ते काय होतात? उद्धरून जातात. येते ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उपराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. तेथे ब्रह्मादिकांची भुवने. तिथं काय आहे? समर्थ म्हणतात आपण जर चंचल नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत गेलो, तिच्या उगमाकडे पोहत गेलो आणि आपण त्या उगमापर्यंत पोहोचलो, तिथं काय आहे तो? चंचल नदीच्या उगमापाशी काय आहे? चंचल नदीचा उगमच कुठून झालाय हो?
त्या अचंचळापासून झालाय. म्हणजे त्या ब्रह्मादिका परब्रह्मापासून अचंचळ जो आहे तिच्यापासूनच ही चंचळ माया, चंचळ नदी उत्पन्न झालेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तिचा उगम जिथं आहे तिथंच कोण आहे हो? साहजिकच तो परब्रह्म आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? तेथे ब्रह्मादिकांची भुवने, तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उपराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. म्हणजे समर्थांना त्या ठिकाणी उगमापाशी मूळ मायेच्या ब्रह्मा देवादिकांचे लोक असतात. ब्रह्मांडातील देवतांची स्थाने असतात, घरे असतात. म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी सगळे देव देवता आपल्या मूळ स्वरूपात आहेत. ही माया नदी उलट क्रमाने पोहत उगमासी गेल्यावर तेथे सर्वांची काय होते? भेट होते. का की सर्वांचे ते काय आहे? विश्रांती स्थान आहे. का हो? का सर्वांची भेट होते? तर ते सर्वांचे मूळ मायेचा उगम जिथे झालेला आहे तेच स्थान सर्वांचे काय आहे हो? सर्व देवदेवतांचे सर्वांचे विश्रांती स्थान आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला पोहायचंय, नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जायचं नाहीये. आपल्याला नदीच्या विरुद्ध म्हणजे नदीच्या उगमाकडे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन मूळ मायेच्या उगमाजवळ जायचंय. म्हणजे आपल्याला सर्व देवदेवतांचं दर्शन तिथं होणार आहे. कुठं? जिथं त्या मूळ चंचळ नदीचा जन्म जिथून झालेला आहे, मूळ मायेचा जन्म जिथून झालेला आहे, तिथं आपल्याला काय होणार आहे? सर्व देवदेवतांचं दर्शन होणार आहे. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. त्या जळा ऐसे नाही निर्मळ. म्हणजे समर्थ काय म्हणतात? त्या जळा ऐसे नाही, त्या पाण्यासारखं निर्मळ व चंचळ दुसरं काही नाही. म्हणजे त्या उगमाचे जळ चैतन्य अत्यंत शुद्ध व चंचळ आहे. त्या पाण्यात केवळ म्हणजे त्या पाण्याला केवळ आपो नारायण म्हणतात. म्हणजे आपण उगमाच्या ठिकाणी गेलो की तिथं जे जळ आहे, तिथं जे पाणी आहे ते कसं आहे हो? एकदम शुद्ध आहे. साहजिकच आहे. तिथलं पाणी कसं असणार आहे हो? उगम स्थानाच्या ठिकाणी ब्रह्मादिक जिथं राहतात, जिथं देवदिकांचं काय आहे वास्तव, म्हणजे तिथं काय आहे त्यांचं सगळ्यांचं विश्रांती स्थान आहे. असं म्हटल्यानंतर तिथं अमृतच असणार ना. पाणी म्हणजे तर काय हो? एकदम शुद्ध जल असणार आहे तिथं. श्रवण कसं असणार आहे? एकदम शुद्ध असणार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात? तिथं निर्मळ आणि चंचळ, त्या पाण्यासारखं निर्मळ आणि चंचळ दुसरं काही नाही. एवढं ते पाणी काय असतं? निर्मळ आणि चंचळ. आणि त्या पाण्यालाच काय म्हटलं जातं? आपो नारायण. लक्षात घ्या. त्याच पाण्याला काय म्हटलं जातं? आपो नारायण. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. महानदी परी अंतराळी काय सांगितले? स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात पसरलेली ही महानदी आहे. पण ती अंतरिक्षात सदा सर्व काळ वाहत असते. पण तिचे मूळ म्हणजे तिचं मूळ कुठं आहे हो? अंतराळात, आकाशात आहे. व सर्व काळ सर्वत्र ती सारखी वाहते. म्हणजे तिन्ही ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ठिकाणी ही चंचळ नदी सारख्या प्रमाणात सर्वत्र वाहत आहे. आणि ती काय हो? म्हणजे मायेने त्रैलोक्य व्यापले आहे. पण तिचे मूळ अत्यंत काय आहे हो? सूक्ष्म आहे ना. त्या मायेचं मूळ काय आहे हो? अत्यंत सूक्ष्म आहे. महानदी परी अंतराळी म्हणजे महानदी आहे, परंतु तिचा उगम कुठं झालाय हो? त्या आकाशामध्ये झालेला आहे. प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, बघायला गेलं तर ती सतत वाहत असते.
चंचळ नदी सतत वाहत असते, तिला काय नाही हो, थांबतच नाही, ती दिसत तर नाही, डोळ्यानं दिसत तर नाही, पण आंतरिक ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ना, त्याप्रमाणे पिंडामध्ये बघायचं चंचलता. किती वेळा आपली माया स्थिर राहू शकते हो एका जागेवर, काय ना काय अंतरात. इथं बसलं तर लंडनला जाऊन फिरून येते, ही मूळ माया लक्षात ठेवा. म्हणजे सुषमातून सगळीकडे फिरून येते. बसल्या बसल्या विचार कुठं पण जाऊन येतात, कुठं जातं, जिथं कुणीही पोचू शकत नाही तिथं आपलं मन जाऊन पोचतं. म्हणजे ही चंचळ नदीच आहे ना, अखंड वाहत असते. दिसते का कुणाला? समोरच्याच्या मनामध्ये काय चाललंय आपल्याला कळतं का हो? नाही कळत. म्हणजे ही चंचळ नदीचा प्रवाह किती तेज आहे, किती म्हणजे किती मोठा प्रवाह चाललेला आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व सतत वाहत असते, आणि स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा सगळीकडे ही चंचळ नदी सर्वत्र काय झालेली आहे हो, तिचा विस्तार सगळीकडे आहे. कुठं नाही असं नाहीये, सगळीकडे आहे ही चंचळ नदी. तिचाच तर हा विस्तार आहे ना सगळा. हे जे आपल्याला दिसतंय सगळं भौतिक, आपल्याला मोठमोठ्या इमारती दिसत आहेत, मोठमोठ्या गाड्या दिसत आहेत, हा सगळा काय आहे हो, या चंचळ नदीचाच पसारा आहे ना. तिला आवर घालता येतोय का आपल्याला? अजून आपल्याला कल्पना आपल्या म्हणजे चंचलता आपली काय आहे हो, वाढतच राहते, कमी होत नाही. म्हणून तर समर्थांनी ओवी दिली, महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. अधोर्ध अष्ट ही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदीशा सारखीच ते. अधोर्ध अष्ट ही दिशा म्हणजे काय सांगितलंय, खाली म्हणजे पशु पक्षादिकांच्या योनीत, व वर म्हणजे काय हो, खाली. काय म्हटलंय, खाली. अधोर्ध अष्ट ही दिशा म्हणजे खाली म्हटलं तर खाली म्हणजे पशुपक्षादिकांच्या योनीत, वर म्हणजे देवादिकांच्या योनीत, आठही दिशांना सर्वत्र तिच्या उदकाचा काय आहे, वेढा आहे. त्या चंचळ नदीच्या अधोर्ध अष्टदिशा म्हणजे काय हो, अधोर्ध अष्टही दिशा म्हणजे काय, वर खाली. खाली म्हणजे पशुपक्षादिकांच्या योनीत, व वर म्हणजे देवादिकांच्या योनीत, आठही दिशांना सर्वत्र तिच्या उदकाचा काय आहे, तिच्या पाण्याचा काय आहे, त्या चंचळ नदीच्या पाण्याचा वेढा आहे. ती जगदीशासारखीच सामर्थ्यवंत आहे. लक्षात ठेवा, काय समर्थ म्हणतायत, जगदीशासारखी ती पण काय आहे, सामर्थ्यवंत आहे. हे ज्ञात्यांना ठाऊक आहे. तिचे बळ सर्वांवर सारखे चालते. हे काय सांगितलं, हे सर्व ज्ञाते पुरुष जाणतात. म्हणजे हे सर्व कोण जाणतं, ज्ञाते पुरुष, ज्यांच्याकडं ज्ञान आहे. त्या चंचळ नदीचं त्या परब्रह्माचं ज्ञान म्हणजे जाणीवेत जी लोक आहेत तेवढ्यांनाच माहित आहे हे सर्व, की ती जगदीशा बरोबरची तिची सत्ता ब्रह्मांडात चालते. म्हणजे चंचळ माया जी आहे, चंचळ माया नदी, हिचं सामर्थ्य त्या जगदीशा बरोबर आहे, त्या परब्रह्मा बरोबर आहे. म्हणजे तिची काय चालते, सत्ता ब्रह्मांडात चालते बरोबरीनं. जगदीशा बरोबरची तिची सत्ता ब्रह्मांडात चालते. एवढं सामर्थ्य कुणाकडे आहे, त्या चंचळ मायेकडे. हे कोण जाणतं, फक्त ज्यांच्याकडं जाणीव आहे, जे ज्ञाते लोक आहेत, जे ज्ञाते पुरुष आहेत, त्यांनाच त्या चंचळ मायेची काय होते हो, जाणीव निर्माण होते. अन्यथा इतरांना होऊ शकत नाही. अनंत पात्री उदक भरले, कोटे पाज पाज रोची गेले, किती एक ते वेचले संसारासी. अनंत पात्री उदक भरले, जीवरूपी अनंत पात्र कुठली, ही जीवरूपी अनंत पात्र आहेत. या जीवरूपी अनंत पात्रात हे पाणी काय आहे व भरलेलं आहे. चंचळ नदीचं पाणी कुठे आहे, जेवढे हे सगळे जीवरूपी आपल्या सहित जेवढे सगळे जीवरूपी अनंत पात्रात हे चंचळ नदीचं पाणी भरलेलं आहे. कित्येक भांड्यातून
ते पाझरून जाते. म्हणजे कित्येक भांड्यातून ते काय होते, चंचळ नदीचं पाणी पाझरून जातं दुसऱ्या कित्येकामधील. ते संसाराला काय होतं, खर्च होतं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, अनंत प्राणी, अनंत जीव, ही अनंत पात्रे भांडी आहेत. लक्षात ठेवा, ही अनंत जे जीव आहे, आपण सर्वजण पशु पक्षी सगळेच आले त्यामध्ये. हे अनंत प्राणी ही काय आहेत, अनंत पात्रे किंवा भांडी आहेत. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अनंत पात्री उदक भरले. ही अनंत पात्र म्हणजे कोण हो, आपण सर्वजण. आपण सर्वजण काय आहे, ही अनंत पात्रे आहोत. व या सर्व भांड्यातून त्या चंचळ मायेचं काय झालेलं आहे, चंचळ नदीचं पाणी भरलं आहे. हे कोठे संसारात खर्च होते व कोठे साधू संतांच्या ठिकाणी काय होतं, पाझरून जाणार. साहजिकच पाझरून जाणार. साधू संतांच्या ठिकाणी काय होतं, पाझरून जाते. त्यांच्या ठिकाणची माया काय होते हो, ओसरून जाते ना. साधू संतांच्या ठिकाणची माया काय होते, ओसरून जाते. आणि बाकीचे जे पात्र आहेत, त्या पात्रातलं पाणी कशासाठी खर्च होतं, संसारासाठी खर्च होतं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बघा, अनंत पात्री उदक भरले, कोटे पाजरोची गेले, किती एक ते वेचले संसारासी. म्हणजे ही अनंत पात्र म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण अनंत पात्र आहेत. आणि या प्रत्येक एकही पात्र असं नाही की त्याच्यामध्ये चंचळ नदीचं पाणी नाही, असं एकही पात्र नाही. म्हणून समर्थांनी शब्द वापरलाय अनंत पात्रात. म्हणजे अनंत पात्री उदक भरले. का शब्द वापरलाय हो, चंचळ नदी वाचून कोणाचं जीवन नाही. कारण मूळ मायेशिवाय जीवन म्हणू शकत नाही ना माया. त्याच्यासाठी काय पाहिजे, मायाच पाहिजे ना. दिसण्यासाठी काय पाहिजे हो, मायाच पाहिजे ना. म्हणून हे अनंत पात्र म्हणजे अखंड सर्व जे जीव जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येक पात्रामध्ये या चंचळ नदीचं पाणी भरलेलं आहे. या काही पात्रातलं पाणी पाझरून जातं. म्हणजे काय, या मूळ मायेच्या कचट्यातून माणसं काही साधू संत काय होतं, मूळ मायेमध्ये काय होत नाहीत, अडकत नाहीत. जाणीवेतून ते काय घेतात, त्यांना ओळख असते म्हणून ते काय करतात, या मूळ मायेत अडकून बसत नाहीत. म्हणजे त्यांचं पाणी काय होतं हो, पाझरून जातं. म्हणून समर्थांनी ती ओळी घेतलेली आहे की काय सांगितलंय, एक ते अनंत पात्री उदक भरले, कोठे पाजरोची गेले, किती एक ते वेचले संसारासी. एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट तुरट क्षार. पाण्याचं पण काय सांगितले समर्थांनी, प्रकार दिलेले आहेत. एका संगे ते कडवट, कुणाला काय वाटतं ते चंचळ नदीचं पाणी कडवट वाटतं ना. कुणाला काय, एका पात्रात संगतीने ते काय होतं, कडू होतं. म्हणजे एका पात्रात संगतीने ते कडू होतं, एका पात्रात एकाच्या संगतीने ते गोड होतं, तर एकाच्या संगतीने तिखट तुरट खारट होते. म्हणजे हे पाणी ज्या पदार्थाच्या संगात जाते त्यासारखे होते, असं समर्थांना सांगायचंय. काय, ज्या जो पदार्थ म्हणजे खारट पदार्थात गेलं हे पाणी तर ते खारटच होणार, तुरट पदार्थात गेलं तर तुरटच होणार. म्हणजे पात्रानुसार काय होतं, पात्राच्या संगतीत जसं येईल तसं कडू गोड तिखट तुरट असं पाणी होतं. म्हणजे हे पाणी ज्या पदार्थाच्या संगात जाते त्याच्यासारखंच होते. सात्विकाच्या संगतीत काय होते हो, गोड, तामसाच्या संगतीत कडू व राजसांच्या संगतीत खारट तुरट तिखट असे होते. जे समर्थांना या तिन्ही आपल्याला दिलेत बघा, सात्विक म्हणजे सत्व रज आणि तम दिले, तिन्ही काय दिलेले आहेत, गुण दिलेले आहेत. या तिन्ही गुणामध्ये जसं ज्याच्या संगतीत येईल तसं हे पाणी होतं. म्हणजे सत्वगुणाच्या संगतीत आलं तर ते गोड होतं, तमोगुणाच्या संगतीत आलं तर कडू होतं व
रजोगुणाच्या संगतीत आलं तर खारट, तुरट, तिखट असं तिन्ही होतं. म्हणजे ज्याला जसं ज्याच्या संगतीत जसं येईल तसं काय होतं, हे पाणी स्वतःचं काय होतं रूप, म्हणजे चव बदलते पाण्याची. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, आपली दिलेले आपण आपल्यातली चंचळ नदी दिली ना. समर्थांना काय सांगायचंय, ज्याला जशी संगत असेल त्या पद्धतीनं त्याच्यातील चंचलता काय होते, गोड, कडू, तिखट, खारट, तुरट असे होते. म्हणजे समर्थांना आपली वृत्ती दिली. म्हणजे आपले चंचलतेला जर चांगल्याची संगत भेटली तर ते गोड वृत्तीत राहतं. लक्षात ठेवा. म्हणजे सत्वगुणाच्या अखंड संगतीत तर जर असेल जरी चंचल नदी सत्वगुणाच्या अखंड, ही माया, ही मूळ माया सत्वगुणाच्या संगतीत असेल तर सत्वगुणी राहणार आहे. तमोगुणाच्या संगतीत राहिली तर तमोगुणी होणार आहे. रजगुणाच्या संगतीत राहिली तर साहजिकच रजोगुणी होणार आहे. म्हणजे ज्याच्या संगतीत जशी येईल. म्हणजे समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय, ह्या चंचल नदीचं पाणी म्हणजे ज्याच्या सहवासात येईल त्या पद्धतीनं काय होणार आहे, त्या पाण्याचा रंग, रूप, चव बदलणार आहे. ज्या ज्या पदार्थास मिळे ते तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोल पडे. ज्या ज्या पदार्थास मिसळे तेथे, म्हणजे ज्या ज्या पदार्थाशी मिळे, ज्या म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, ते ज्या पदार्थाला मिळते ते तद्रूपच बनून जाते. खोल जमीन असेल ते खोलगटपणामुळे साचते. म्हणजे अज्ञ जीवांच्या ठिकाणी माया तळ देऊन स्थिर होऊन राहते. लक्षात ठेवा. अज्ञान जीव आहेत त्याच्या ठिकाणी काय होते हो, माया तळ देऊन स्थिर होऊन राहते. म्हणून सत्वगुण असेल तिथं थांबत नाही माया. चंचलता थांबत नाही सत्वगुणापाशी. बाकीचे ते 2 गुण आहेत त्याच्यापाशी काय होते हो, स्थिरावते. म्हणजे ज्याच्याकडं अज्ञान आहे तिथं काय होते हो, माया थोडी विसावते. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते. सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. विषामध्ये विषची होते. म्हणजे काय सांगितलंय हो, विषामध्ये विषची होते. ही माया ते विषामध्ये विष होते. अमृतात अमृत तद्रूपच होऊन राहतात. म्हणजे काय सांगितलंय, तद्रूपच होऊन राहते. सुगंधात सुगंधी व दुर्गंधात दुर्गंधी होते. अशी ही माया विषामध्ये विष होते, अमृतामध्ये अमृतच होते, अमृत म्हणून मिळून जाते. सुगंध, दुर्गंधी दुर्गंध. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे. त्या उदकाचा महिमा न कळे उदके विन. गुणी अवगुणी मिळे. काय सांगितले, गुणी अवगुणी मिळे. गुण व अवगुण या दोहोतही मिसळून ते त्याच्या, म्हणजे ज्याच्या त्याच्याप्रमाणे काय होते, बनते. अशा त्या उदकाचा महिमा स्वतः त्याच्याशिवाय कोणासच कळणार नाही. म्हणजे या माया नदीच्या जळाचा महिमा काय आहे हो, अतर्क्य. तर्क लावून सुद्धा कळणार नाही. म्हणजे ज्याचा महिमा ज्याचा त्यालाच कळणार आहे, त्या पाण्यालाच माहीत त्याचा महिमा. म्हणजे गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे. त्या उदकाचा महिमा न कळे उदके विन. म्हणजे त्या उदकाचा महिमा काय होतो, कळतच नाही हो. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर. जळवास करून नर राहिले कित्येक. उदक वाहे अपरंपार. उदक कसं वाहतंय, पाणी कसं वाहतंय हो, अपरंपार वाहतंय. म्हणजे त्या चंचल नदीचं पाणी अपरंपार आहे. ही नदी आहे की सरोवर आहे हे काय होत नाही, कळतच नाही. इतके ते पाणी अथांग वाहत आहे. कसं वाहतंय हो, अथांग वाहतंय. तीच
नदी एक सरोवर आहे हेच कळत नाही. कित्येक लोक तर जळवास करूनच राहिले आहेत. मायेत गुरफटले आहेत. मायेतून त्यांचे डोकेवर निघतच नाही. कित्येक लोक मायेला किती धरूनच बसलेत ना, सोडायलाच तयार नाहीत. त्यांना वाटतं मी किती सुंदर, मी किती मी म्हणजे काय असंच काय केलेत व धरून बसलेत माणसं मायेतच मायेतच अडकून बसलेत. त्यांना काय होत नाही कळतच नाही ना, व काहीच कळत नाही. म्हणजे अशी ही काय आहे, एवढं काय आहे हो ही माया एवढी. म्हणजे लोक मायेमध्ये काय झालेले आहेत, अडकून बसलेले आहेत. एकानं तर काय केलं हो, एवढा मायेमध्ये अडकलेला. त्याची पत्नी एवढी सुंदर होती, तिचं काय गेला, जीव गेला घरामध्ये. त्यानं कुणालाच सांगितलं ना, डॉक्टर होता पेशानं. बायकोला बर्फात ठेवली त्यानं. 20 वर्ष त्यानं काय केलं, 20 वर्ष कुणाला भनक लागून दिले नाही. अखंड कशात ठेवले होते, फ्रीजमध्ये. म्हणजे किती माणसं, म्हणजे हा किती मूर्खपणा आहे हो. किती मायेत अडकतोय माणूस. म्हणजे काय करावं काय करू नये हे काय कळतच नाही ना. म्हणून समर्थ काय म्हणतात की उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवळ, जळवास करुणी नर राहिले किती एक, उगमा पैलीकडे गेले ते ते परतोन पाहिले, तव ते उदकचे आटले काही नाही. उगमा पैलीकडे गेले, आणि जे माणसं उगमा पलीकडे गेली, उगमाच्या पलीकडे गेल्यानंतर तेथून परतून पाहिले तर पाणी सगळंच काय होतं, आटून जाऊन काहीच राहिले नाही. माया म्हणजे काय हो, कल्पना आहे किंवा वृत्ती. जे मूळ उगमाच्या पलीकडे गेले, म्हणजे माया नदी उलट पोहून जाऊन व माया पार होऊन ब्रह्मस्वरूप झाले, ते मागे वळून पाहू लागले, तेव्हा माया नदीच नाही, आपण आजवर व्यर्थ भ्रमात होतो. माया मुळीच काय आहे, मिथ्या आहे, असे त्यांना काय आलं, कळून आलं. लक्षात घ्या, जे उगमाच्या पलीकडे पोहून गेले, म्हणजे उगमापर्यंत जे पोहून गेले आणि परब्रह्माला जी लोक भेटली, त्यांनी परत वळून पाहिलं तर काहीच नव्हतं तिथं. नदी पण नव्हती आणि पाणी पण नव्हतं. म्हणजे त्यांना कळून चुकलं की आपण काय हो, उगाचच या मूळ मायेत काय होतो, अडकून पडलो होतो. ही मूळ माया म्हणजे काय आहे, निव्वळ कल्पना आहे. मूळ माया काय सत्य नाही, आपल्यासाठी काय आहे, मिथ्या आहे. हे कधी कळतं, उगमापर्यंत गेल्याच्या नंतर. तोपर्यंत कळत नाही. वृत्ती शून्य योगेश्वर, याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. वृत्ती शून्य योगेश्वर काय सांगितलं इथं, दास म्हणतात की काय हो, पुन्हा पुन्हा किती सांगावे. माया म्हणजे कल्पना, वृत्ती. योगेश्वर वृत्तीशून्य कसे असतात याचा विचार करावा म्हणजे झाले. म्हणजे समर्थ काय म्हणतात की किती वेळा सांगायचं, हे समर्थ किती वेळा सांगतात की माया काय आहे व ही नश्वर आहे. जे जे दृश्य आपल्याला डोळ्याला दिसते ते नासणार आहे कल्पांत काळी. म्हणून शाश्वताला भेटायचंय आपल्याला. जाणीवेतून त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. ही चंचल नदीचा प्रवाह असाच वाहत राहणार आहे. या चंचल नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहून, म्हणजे पोहत जाऊन आपल्याला उगमापर्यंत पोहोचायचंय, त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय. एवढंच ध्येय ठेवायचं. समर्थ म्हणतात किती वेळा सांगू हे तुम्हाला, किती वेळा सांगू, तरी सांगतायत, तरी दुसरा समज सांगणार आपल्याला. लक्षात घ्या. म्हणजे हा आपल्यावर परब्रह्माचे समर्थांचे अनंत कोटी उपकार आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला हे काय मिळतंय, श्रवण मिळतंय एवढं लाख मोलाचं. चंचल नदी निरूपण नाम, ही चंचल नदी आपल्याच अंतरंगात असलेले मायेत आपण जे अडकलोय, त्या मायेतून आपल्याला सुटून त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय. म्हणून समर्थ म्हणतात किती वेळा मी तुम्हाला सांगू, पुन्हा पुन्हा मला हे काय करावं लागतंय, तुम्हाला सांगावं लागतंय. तुम्हाला कळलं पाहिजे हे. वृत्ती शून्य योगेश्वर, याचा पहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. म्हणजे किती वेळा सांगायचं. समर्थांनी अखंड आपल्याला कितीतरी समाज दिलेत ना, किती समाज दिले व समर्थांनी आपल्याला.
20 दशक 200 समास अखंड समर्थ सांगतायत आपल्याला की काय रे, अरे बाबा ही माया काय आहे, नश्वर आहे. आपल्याला शाश्वताला भेटायचंय, परंतु आपण मग ऐकायला तयार आहे का हो? आपल्याला कळतंय, आपण श्रवण करतोय, परंतु पुन्हा परत जाऊन मायेत अडकतो. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला चंचळ नदी निरूपण नाम का दिलंय समर्थ म्हणतात प्रत्येक आठवड्याला येऊन मी सांगतोय. प्रत्येक आठवड्याला येऊन समर्थ आपल्याला एवढं श्रवण देत आहेत, तरीही पुन्हा आपल्याकडं जैसे थे होतंय. लक्षात ठेवा. तरी चुकतोय कर्मामध्ये. म्हणजे किती अंतरीची वृत्ती आपली चंचळ आहे. या मायेकडे किती चंचळपणा आहे लक्षात घ्या. अखंड समर्थ म्हणून तर आठवड्याला दिलं ना, रोजची उपासना दिली, अखंड श्रवण दिलं. केवढे मोठे उपकार आहेत त्या सद्गुरू परंपरेचे आपल्यावरती, की आपल्याला या कलियुगामध्ये अखंड प्रवाह पापाचा चाललाय हो. हा सगळा वाहतोय काय, हे चंचळ नदी वाहते ना अखंड सगळीकडं पाप चाललंय. सगळे भौतिक सुखाच्या सगळीकडं बघा, सगळीकडं आपल्याला वेगळंच दिसतंय चित्र. सगळीकडं भ्रष्टाचार, सगळीकडं नीतिमूल्यांची काय होते, सगळी चुराडा झालेला दिसतोय सगळीकडं. आणि या सर्वांमध्ये म्हणजे सगळं विरुद्ध, म्हणजे हे सगळे ज्या प्रवाहात वाहत चाललेले आहेत त्याच्या विरुद्ध आपल्याला वागायचंय. लक्षात ठेवा. सोपं आहे का? नाही सोपं, परंतु सद्गुरूंनी हे आपल्याला सोपं करून दिलंय. लक्षात ठेवा. आपली अजून कोणाचं काय होत नाही. ज्या अर्थी आपल्या अंतरंगामध्ये कोणाचं पैसे लुबाडून घेण्याची, कोणाचं पैसे लुबाडून घेण्याची इच्छा आपल्यात जागृत होत नाही. आली म्हणजे प्रसंग जरी तसा असेल तरी आपली इच्छा होत नाही. कोणाचं पडलेली वस्तू सुद्धा आपण घेत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे चंचळ नदी आहे, अखंड त्या प्रवाहाबरोबर आपण वाहतोय, परंतु आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायचंय. सोपं नाही, परंतु सद्गुरू परंपरेनं हे सोपं करून दिलंय. लक्षात ठेवा. त्या सद्गुरू परंपरेचा अखंड उपकार मानले पाहिजेत हो. कारण आपल्यासाठी त्यांनी एवढं परिश्रम घेऊन आपल्याला शिकवतायत. सद्गुरू अजून आपल्यासाठी काय घेतात, कष्ट घेतात, अखंड कष्ट घेत आहेत. त्यांचा एकच आहे, सद्गुरू परंपरेचा ठेका एकच आहे. काय हो? याला उगमापर्यंत पोचवायचं आहे. लक्षात ठेवा. सद्गुरू परंपराच याच्यासाठी असते की काय हो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत जाऊन उगमापर्यंत प्रत्येक दासाला पोहोचवायचं आहे. मग प्रत्येक दासानं ठरवायचं की उगमापर्यंत आपण पोहोचायचं का चंचळ नदीबरोबर प्रवाहाबरोबर वाहून जायचं. लक्षात ठेवा. 84च्या फेऱ्यातून सुटायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सद्गुरूंच्या बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत जाऊन आपल्याला काय करायचंय हो, उगमापर्यंत पोहोचायचंच. इथं काय नाही, पोहोचायचंय, लावायचंय. म्हणजे समर्थ आपल्यासाठी आली सद्गुरू स्वारी, अखंड आपल्यासाठी कष्ट करतायत. अखंड जे कार्य त्यांचं चाललेलं आहे ते कार्य काय आहे हो, अखंड हे सगळं भौतिक सुखच सगळीकडं काय होतात, भौतिक सुखात सगळे रमलेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये आपण उपासना ग्रंथ घेऊन बसतोय. लक्षात ठेवा. म्हणजे ही परंपरा काय आहे, सद्गुरू परंपरा आहे. आणि हे चंचळ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहायला लावणारी ही परंपरा आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं काय करायचंय, पोहायचंय आणि आपल्याला उगमापर्यंत पोहोचायचंय. आणि मग आपल्या सद्गुरूंना खूप आनंद होईल. ज्या वेळेस आपण उगमापर्यंत पोहोचू त्यावेळेस त्या परब्रह्माला सगळ्यात जास्त परमानंद कुणाला होणार आहे व त्या सद्गुरू परंपरेला होणार आहे. लक्षात ठेवा. त्यांनी केलेल्या कष्टाला काय मिळणार आहे हो, यश मिळणार आहे ज्यावेळेस आपण उगमापर्यंत पोहोचणार आहे त्यावेळेस. म्हणून सर्वांनी उगमाच्या काय जायचंय, पलीकडे जायचंय. आपल्याला प्रवाहाच्या बरोबर वाहत जायचं नाही. आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं काय करायचंय, पोहत जाऊन उगमाच्या पलीकडं जायचंय. सर्वांनी तशी तयारी ठेवायची. वृत्तिशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ नदी निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.